नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, पावसाला सुरुवात 22 तारखेपासून चांगली झाली आहे. तसेच 21 तारखेला देखील मुंबई, कोकण या भागामध्ये पाऊस झाला आणि काल देखील मुंबई, पुणे, गोवा भागामध्ये, नाशिक या भागामध्ये पाऊस झाला. परंतु शेतकरी मित्र, जसे पावसाचे वातावरण दाखवत आहे मॉडेल, त्याप्रमाणे तितक्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये तितका पाऊस झाला नाही. पाऊस झाला, पावसाने सुरुवात केली, ही चांगली गोष्ट आहे. परंतु शेतकरी मित्र, ज्या प्रमाणात मॉडेल पाऊस दाखवतात त्या प्रमाणात सध्या तरी पाऊस झालेला नाही. आणि हा पाऊस, परंतु पाऊस शेतकरी मित्रांनो नक्की होणारच आहे. जरी पाऊस काल 22 तारखेला झालेला जरी नसला तरी 23-24 या तारखांना जोरदार पाऊस राहणार आहे. आणि आज 23 तारखेला शेतकरी मित्र, मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच नाशिक या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 2:30 वाजेपर्यंत. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र मराठवाड्यामध्ये सोलापूर, धाराशिव, बार्शी, तसेच तुळजापूर, लातूर, बीड, जामखेड, तसेच अहिल्यानगर, बारामती, दौंड, पंढरपूर या सर्व भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहेत आज. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस आज सरासरी पाहिला असता आज 5 वाजल्यापासून चांगला पाऊस राहणार आहे. तसे पाहिलं असता 3 नंतर चांगला पाऊस राहील आणि 5 वाजता कमी जास्त प्रमाण जरी झालं तरी 5 वाजल्यापासून चांगले पावसाची शक्यता आहे. हा चांगला पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये IMD मॉडेल तर पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देत आहे. पूर्ण मराठवाडा तसेच मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील वाशिम, हिंगोली, मेकर, बुलढाणा इथपर्यंत पावसाची चांगली मजल राहणार आहे. तसेच पुढील 24 तारखेला या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. परंतु 23 तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 23 तारखेला विदर्भात देखील रात्री पाऊस राहण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडला 23 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच 24 तारखेला 2 वाजेपर्यंत पहिला असा मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पाऊस राहील. तसेच मराठवाड्यामध्ये देखील हा पाऊस चांगल्यापैकी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये हा पाऊस जवळजवळ छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, बीड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 24 तारखेला मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मॉडेल दाखवत आहे माजलगाव, परळी, केज, लातूर. तसेच इकडं पाहायला असता परतूर, जालना या भागामध्ये अति जोरदार पाऊस दाखवत आहे आणि माजलगाव, परळी, लातूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे दाखवत आहे. परंतु पाऊस पडेल तेव्हाच यावर्षी आपणास खरं वाटणार आहे. कारण यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस दाखवत आहे पण पावसाचे प्रमाण हे कमी पडत आहे. आणि तरी शेतकरी मित्र, हा पाऊस यावर्षी पडेल तिथं खूप जास्त पडत आहे. तसे शेतकरी मित्र, 24 तारखेला 1 वाजल्यापासून चिखली, मेकर, बुलढाणा, जिंतूर, परभणी, हिंगोली, तसेच लातूर, केज, बीड, माजलगाव, जालना, अंबड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव या भागामध्ये 1 वाजता खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 1 वाजल्यापासून हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. ते 24 तारखेला परळी, परभणी, माजलगाव, परतूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ 7 वाजेपर्यंत पाऊस दाखवत आहे शेतकरी मित्र. आणि मेकर, बुलढाणा, जिंतूर तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा झाला पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज. आणि परत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकू 24 आणि 25 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि सध्याच्या पावसाच्या वातावरणात आपल्यास लक्षात येईल की पावसामध्ये किती बदल होतो आणि काय होतो, म्हणजे चुकीचा हवामान अंदाज येत नाही. तरी शेतकरी मित्र, अशी आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.